ई श्रम कार्ड धारकांना आता चालू होणार 3,000 रुपये महिना. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय. राज्यातील शेतमजूर, घरकाम करणाऱ्या महिला, फेरीवाले, रोजंदारीवर काम करणारे महिला पुरुष अशा सर्वांना आता मिळणार दर महिन्याला 3,000 रुपये. पण यासाठी शासनाने ठेवल्या 5 मोठ्या अटी आणि ही 2 कागदपत्रे. कारण सरसकट सर्व ई श्रम कार्ड धारकांना 3,000 रुपये महिना देणे शासनाला शक्य नाही. तुम्हाला या 5 अटी मान्य असेल आणि ही 2 कागदपत्रे तुमच्याकडे असेल तरच मिळणार दर महिन्याला 3,000 रुपये. तर बघा, राज्यात असे करोडोच्या संख्येने लोक आहेत ज्यांनी ई श्रम कार्ड काढून ठेवले आहे. यामध्ये काही लोक असे आहेत ज्यांच्याकडे शेती आहे, जमीन जुमला आहे, कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे, त्यांचे कुटुंब सुद्धा श्रीमंत आहे. तरीही अशा लोकांनी ई श्रम कार्ड काढून ठेवले आहे. याचसाठी शासनाने 5 मोठ्या अटी आणि या 2 कागदपत्रांची अट घातलेली आहे. दर महिन्याला 3,000 रुपये पाहिजे असेल तर या 5 अटी तुम्हाला मान्य असायला पाहिजे आणि ही 2 कागदपत्रे सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. तरच मिळणार दर महिन्याला 3,000 रुपये. आणि हे पैसे दर महिन्याला डायरेक्ट डीबीटीने ई श्रम कार्ड धारकाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यामधली सर्वात मोठी आणि पहिली अट म्हणजे तुमचे ई श्रम कार्ड 1 एप्रिल 2023 पूर्वी काढलेले असले पाहिजे. कारण 3,000 रुपये महिना मिळणार आहे म्हणून ज्या लोकांनी ई श्रम कार्ड काढलेलं नाही ती लोक लगेच ई श्रम कार्ड काढून घेतील. त्यासाठी शासनाने ही सर्वात मोठी अट घातलेली आहे. बघा, ई श्रम कार्ड ही योजना केंद्र शासनामार्फत 26 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात आली. रोजगार आणि श्रम मंत्रालयाने या योजनेचा शुभारंभ केला. त्यानंतर e-shram.gov.in या वेबसाईटवरून आतापर्यंत करोडोच्या संख्येने ई श्रम कार्ड वितरित करण्यात आले आहे. यामध्ये फेरीवाले, मोलमजुरी करणारे लोक, शेतकरी, घरकाम करणाऱ्या महिला, शेतमजूर इत्यादी लोकांनी ई श्रम कार्ड काढून ठेवले. ई श्रम कार्ड काढण्यासाठी मोठमोठे अभियान सुद्धा शासनामार्फत राबविण्यात आले. कदाचित तुम्ही वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहिलेले असेल किंवा वाचले सुद्धा असेल. पण आता 1 एप्रिल 2023 पूर्वी तुम्ही ई श्रम कार्ड काढून ठेवलेले असेल तर तुम्ही 3,000 रुपये महिन्यासाठी पात्र आहात. यासाठी कागदपत्रे कुठे द्यायची, कुठे ऑनलाईन नोंदणी करायची याची सुद्धा माहिती आपण पुढे पाहणार आहोत. परंतु यामध्ये अजून दुसरी अट म्हणजे ई श्रम कार्ड धारकाच्या नावाने कुठेही शेत जमिनीचा सातबारा नसायला हवा. तुमच्या नावाने सातबारा असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही. कारण जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली तेव्हा शासनाने काही उद्दिष्ट समोर ठेवले होते. आपल्या राज्यामध्ये बरीच लोक आहेत जी असंघटित क्षेत्रात काम करतात. यामध्ये वीटभट्टी कामगार असतील, बांधकाम कामगार असतील, घरकाम करणाऱ्या महिला असतील, रस्त्यावरील फेरीवाले असतील, शेतमजूर असतील किंवा रोजंदारीवर काम करणारे महिला पुरुष असतील. हे सर्व इत्यादी ठिकाणी काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत. या कामगारांचा एक डेटाबेस तयार करण्यासाठी 26 ऑगस्ट 2021 रोजी ई श्रम कार्ड योजनेची सुरुवात करण्यात आली. ई श्रम कार्डच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांचा एक डेटाबेस तयार करण्यात आला आहे. याच डेटाबेसच्या आधारावर कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देणे शक्य होत आहे. यासाठीच ही ई श्रम कार्ड योजना राबविण्यात आली. परंतु आतापर्यंत एकाही ई श्रम कार्ड धारकाला या योजनेचा कोणताच लाभ मिळाला नव्हता. या योजनेतून 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे आता ई श्रम कार्ड धारकाला दर महिन्याला 3,000 रुपये दिले जाणार आहे. पण यासाठी शासनाच्या 5 अटी आणि 2 कागदपत्रे खूप महत्त्वाची आहेत. यामधल्या 2 अटी आपण पाहिलेल्या आहेत. आता तिसरी अट म्हणजे ई श्रम कार्ड धारक हा इन्कम टॅक्स भरणारा नसावा आणि त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसावी. कारण बरीच अशी लोक आहेत जे इन्कम टॅक्स सुद्धा भरतात आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा नोकरीवर आहेत. बघा, अशा काही लोकांनी सुद्धा ई श्रम कार्ड काढून ठेवलेले आहे. त्यांना आता या ई श्रम कार्डचा काहीच उपयोग नाही. कारण दर महिन्याला 3,000 रुपये त्याच लोकांना दिले जाणार ज्यांच्याकडे ही 2 कागदपत्रे आहेत. ही 2 कागदपत्रे कोणती आहेत हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी यामधली आपण चौथी अट पाहूया. समजा एखाद्या कुटुंबात एक महिला आणि एक पुरुष असेल तर दोघांपैकी एकालाच 3,000 रुपये मिळणार. आणि जर का त्या कुटुंबातील महिलेला लाडक्या बहीण योजनेचे 1,500 रुपये मिळत असतील तर अशा कुटुंबातील महिला आणि पुरुष दोघेही या योजनेसाठी पात्र राहणार नाही. कारण राज्यातील भरपूर महिलांना लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. त्या महिला या योजनेसाठी पात्र नाही. आतापर्यंत शासनाने ठेवलेल्या 4 अटी आपण पाहून घेतल्या आहेत. आता यामधली 5वी आणि शेवटची अट म्हणजे ई श्रम कार्डची KYC. बघा, भरपूर लोक आहेत ज्यांनी ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली तेव्हाच ई श्रम कार्ड काढून ठेवले होते. त्यानंतर या कार्डचा काहीच उपयोग न झाल्याने ई श्रम कार्ड हे इनॲक्टिव्ह झाले आहे. म्हणजेच ई श्रम कार्ड हे बंद पडले आहे. या ई श्रम कार्डला चालू करण्यासाठी या कार्डची KYC करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शासनाच्या e-shram.gov.in या वेबसाईटवर जाऊन ई श्रम कार्डमध्ये बँकेचे पासबुक अपडेट करावे लागणार आहे.
या 5 अटी तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही 3,000 रुपये महिना मिळण्यासाठी 100% पात्र होणार आहात. पण यासाठी तुम्हाला अजून 2 वेगळी कागदपत्रे द्यावी लागणार आहे. ही कागदपत्रे म्हणजे तुमच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असलेल्या उत्पन्नाचा दाखला आणि दुसरा कागद म्हणजे कुटुंबाचा दारिद्र्य रेषेखालील दाखला. ही 2 कागदपत्रे महत्त्वाची करण्यात आली आहेत. शासनाच्या या 5 अटी तुम्हाला मान्य असेल आणि ही 2 कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर ज्या लोकांनी 1 एप्रिल 2023 पूर्वी ई-श्रम कार्ड काढून ठेवले आहे त्यांनी शासनाच्या e-shram.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पहिल्यांदा आपल्या ई-श्रम कार्डची KYC करून घ्यावी. KYC झाल्यानंतर याच वेबसाईटवर तुम्हाला पेन्शन ऑफ 3,000 रुपये पर मंथ मानधन.in या नावाचा एक टॅब दिसतो. या टॅबवरती क्लिक करून 3,000 रुपये महिना मिळण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी करावी लागणार. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 3,000 रुपये महिना मिळण्यासाठी शासनाच्या कोणत्या 5 अटी आहेत आणि 2 कागदपत्रे कोणती लागतात तसेच 3,000 रुपये महिना मिळण्यासाठी नोंदणी कुठे करावी हे आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.